न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये पुन्हा एकदा स्वागत। शरद पवारांनी पक्षाध्यक्षपद सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। पवारांनी एका दगडात अनेक पक्षी मारले अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे। पाहूयात याविषयीचा स्पेशल रिपोर्ट। 2023 इतक्या प्रदीर्घ कालावधीच्यानंतर कुठेतरी सांगायचा विचार सुद्धा केला पाहिजे। त्यामुळे तुम्हाला अस्वस्थता कदाचित वाटते, पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त व्हायचा निर्णय आज घेतलेला आहे। शरद पवारांनी हे जाहीर करताच केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच नाही तर राज्यातलं राजकारणही ढवळून निघालंय। तर पवारांच्या या घोषणेला अनेक राजकीय पदर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। अनेकांना पवारांची ही भावनिक राजकीय चाल वाटतेय, तर काहींना भाजपसोबत जाण्यासाठीचा हा नवा मार्ग वाटतोय। कारण गेल्या काही दिवसांपासून अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती। भलेही अजित पवारांनी त्याचं खंडन केलं असलं तरी मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असल्याचं अजित पवारांनी सांगितल्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना तोंड फुटलं होतं। पुरोगामी नेता अशी प्रतिमा जपलेल्या पवारांना भाजपसोबत जाणं मान्य नाही आणि म्हणूनच त्यांनी अध्यक्षपदावरून दूर होत एक प्रकारे अजित पवारांना भाजपसोबत जाण्यासाठी वाटच मोकळी करून दिल्याचं बोललं जात आहे। तर काहींच्या मते भविष्यात पक्षाध्यक्षपदावरून वाद होऊ नयेत म्हणून पवारांनीच ही खेळी खेळल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। अशातच पक्षाध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे यांच्या नावाचीही चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झाली आहे। शरद पवारांची ही राजीनामा खेळी अजित पवारांना फारशी रुचली नसल्याचं त्यांच्या बॉडी लँग्वेजवरनं दिसत होतं। तर या गदारोळामध्ये सुप्रिया सुळे काहीशा निश्चिंत दिसल्या। हे सगळं टीव्हीवर दिसतंय। टीव्हीवरून तिकडून साहेबांचा फोन आला, मला पण आला आणि तिला पण आला। आम्ही तिच्या ऑफिसमध्ये बसलो होतो की कार्यकर्त्यांना जेवायला पाठवा। शरद पवार आपला राजकीय वारसदार अजित पवार की सुप्रिया सुळे यापैकी कोणाला निवडणार या प्रश्नावर पवारांचे जिवलग मित्र विठ्ठल मणियार यांनी दिलेलं उत्तरही मोठं मार्मिक आहे। पुढे जातील राष्ट्रवादीची स्वतःची काही ध्येय धोरणं आहेत, त्या ध्येय धोरणाला धरून पुढची सगळी जी टीम आहे ती काम करेल। त्यामुळे साहेबांचं जे धोरण आहे ते पुढे चालवलं जाईल। त्यामुळे वारसा किंवा ते चालवणं काय होईल हा विषयच येत नाही, कारण हे संघटित काम राष्ट्रवादीत चालतं। शरद पवारांची राजकीय खेळी भल्या भल्यांना उमजत नाही असं राज्याच्या राजकारणात बोललं जातं आणि यावेळेलाही कदाचित तसंच होणार नाही। कशावरून? आता पवारांनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। मात्र त्यामागच्या राजकारणाचा उलगडा होण्यासाठी आणखी काही दिवस जावे लागणार आहेत, कारण सरते शेवटी ते शरद पवार आहेत। चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।